तुला मला सांगायचंय की आम्ही कधीच ना कुठलं प्रमाण सांगत नाही किंवा रेसिपी शिकवत नाही. रेसिपी शिकवणं हा रेड सॉइल स्टोरीजचा उद्देश कधीच नव्हता. तू आजही तुझ्या आजीला, पणजीला किंवा आईला ना विचार की आई अमुक अमुक मला रेसिपी सांग, तर ती तुला कधीच नाही सांगणार की अर्धा किलो तांदूळ घे, पाव किलो डाळ घे, 1 टेबल स्पून, कधीच नाही. टाक गो वाईट मुठभर टाक, घे वाईट शेरभर. त्याच्यामध्ये जे एक हे होतं ना की त्याच्याशी तू जास्त कनेक्ट होऊ शकतेस. करेक्ट. तो इसेन्स आणण्यासाठी आम्ही ठरवलेलं की रेसिपी आम्हाला शिकवायच्या नाहीयेत, कारण त्या शिकवणारे कितीतरी चॅनल्स आहेत. आम्हाला त्या रेसिपी लोकांना जगताना दाखवायचंय की ते आम्ही कशा जगतो. करेक्ट. आणि ते येतात कुठून, म्हणजे आंब्यापासून ते मुरांब्यापर्यंतचा प्रवास आहे ना, हे म्हणजे रेड सॉइल स्टोरीज. येस. सो आता हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे. किती वेळ ठेवायचं आपल्याला? त्याला कमीत कमी अर्धा तास आपण तसंच ठेवूया. तोपर्यंत आपल्याला ना वाटण लागणार आहे, ज्याला मालवणी भाषेत आम्ही वाटप म्हणतो. तर वाटप काढूया. वाटप काढूया चला. सो आता आपण वाटप करतो. वाटप करतोय. त्याच्यासाठी पहिली कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडस 2 ते 3 चमचे आपण तेल सोडतोय. तेलाला थोडस तापू देऊया. सगळ्यात पहिला आपण ना कांदा टाकतोय, आलं आणि लसूण, म्हणजे जे वेट इन्ग्रेडियंट आहेत ते आपण पहिले भाजून घ्यायचे. याचं सगळं क्रेडिट जातं माझी आई आणि माझे वडील. माझे वडील आता नाही आहेत, फेब्रुवारी महिन्यात ते सुद्धा सोडून गेले अनफॉर्च्युनेटली. बट ही वॉज अ मास्टर शेफ मोड फॉर मी. कुठल्याही प्रकारच्या मिठाया बनवण्यामध्ये माझे पप्पा फार एक्सपर्ट होते. माझी आई स्वयंपाकामध्ये अत्यंत पारंगत आहे. म्हणजे जे काही आज मी शिकले ना ते तिच्याकडूनच शिकले. त्यात माझी आजी पाकिस्तान, बॉर्न अँड ब्रॉट अप पाकिस्तान आहे. हो. फाळणीनंतर ती भारतात आली. तर येताना ती सिंध प्रांतातले पदार्थ घेऊन आली. आमच्या घरातल्या म्हणजे माझ्या माहेरच्या ज्या सुना आहेत त्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या आहेत. मग त्यांच्याकडून अशा बऱ्याचशा गोष्टी देवाणघेवाण झाल्या. त्यात तसंच FTIचं कल्चर म्हणजे तुला माहिती आहे, FTI मध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचे स्टुडंट असतात, फॉरेन स्टुडंट असतात. मध्ये एक फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम असतो FTI मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकण्यासाठी परदेशात पाठवलं जातं. सो मग पॅरिसमध्ये काही काळ शिक्षणासाठी राहिले. त्यामुळे फ्रेंच क्युझिन, जॅपनीज क्युझिन, चायनीज क्युझिन, ऑथेंटिक चायनीज क्युझिन काय असतं हे मला ऍक्च्युली पॅरिसमध्ये गेल्यावर कळलं. नाहीतर आपण आता जे खातो ना नेपाळी चायनीज, नेपाळी मला असं वाटायचं की सो ऑथेंटिक मून केक आणि ह्या गोष्टी मी तिथे जाऊन शिकले. तिरामिसू मी तिथे जाऊन शिकले पॅरिसमध्ये, आणि आजही माझं ते फेवरेट डेझर्ट आहे. सो आयुष्यामध्ये खूप ट्रॅव्हल केलंय चित्रीकरणाच्या निमित्ताने. सो ह्या सगळ्या गोष्टींचा पण प्रभाव पडला. आणि इथे आल्यानंतर रेड सॉइल स्टोरीजला सुरुवात व्हायला नाही म्हटलं तरी 6 महिने लागले. तर या 6 महिन्यामध्ये आमच्या ज्या शेजारी आहेत, आमची जी मामी आहे ती तुम्हाला कायम दिसते, आमच्या माई, हा सगळ्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं, मला सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि आज आहे. तो आता आपला ना कांदा झालाय. तर आता आपण त्याच्यामध्ये ना, आता इथे आपण काय करतोय माहितीये, पूर्णपणे ओलं खोबरं न घेता थोडंसं सुकं खोबरं टाकतोय. सुकं पण आणि ओलं पण टाकतोय. तर सुकं थोडंसं परतवून घेऊया. चिकन सुक्याला ना जेव्हा आपण थोडंसं सुकं खोबरं वापरतो चव फार छान येते. अच्छा. त्यामुळे इतका मस्त जोरदार पाऊस आहे इथे आजूबाजूला, आमच्या किचनच्या आजूबाजूला, आणि त्यात आम्ही दोघी बोलतोय आणि मालवणी चिकन सुक्का बनवतोय. वा, काय मजा येणार आहे आज. ही रेसिपी खरं पावसात खायची तर रेसिपी आहे. गरम गरम भाकरी आणि त्याच्यासोबत मालवणी चिकन सुक्का. वा. यामध्ये अजून आपल्याला ओलं खोबरं सुद्धा घालायचंय आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण याच्यात टाकणार आहोत. तो टाकल्याशिवाय मालवणी वाटपाला चव येत नाही. अच्छा. तर तो मी तुला दाखवते. आणि तो आहे खसखस. अच्छा. ही मसालादाणी मला खास विष्णू सरांनी गिफ्ट दिली आहे, विष्णू मनोहर. तर ती आपण थोडासा एक अर्धा चमचा आपण खसखस घालतो, कारण याने फार सुंदर चव येते. तर रेड सॉइल स्टोरीजच्या किचन मधून थेट आपण ही रेसिपी करून घेतोय आणि आज पूजाच्या किचनचे अनेक सिक्रेट्स आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. बघा, तुम्ही एक एक करून बाहेर पडतायत. तर चिकन सुक्काच्या वाटप मध्ये आपण खसखस ही सिक्रेट रेसिपी टाकलेली आहे, कारण त्याच्याने चव येते. मला एक स्वयंपाक करताना ना कायम, म्हणजे काही आजूबाजूला यू कॅन कॉल इट OCD, मला आता आवडत नाही सांडलेलं. आणि म्हणूनच मला नेहमी कमेंट पण असतात की ताई तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता तरी पण सगळं स्वच्छ काय. तर ते मला लोकांना सांगायचं की असं नाहीये की ते मी चित्रीकरणासाठी म्हणून ते स्वच्छ आहे. मी जर घरात जरी स्वयंपाक करत असले ना, तू कधीही ये, तर माझं पूर्ण ओटा आणि सगळं ते अगदी स्वच्छच असतं. स्वच्छ. म्हणजे जरा जरी काही पडलेलं ना तर मला असं, म्हणजे मी बेचैन होते.
मे बी तो OCD असेल मला, असं मला वाटतं. पण येस, पण त्याचा एक चांगला फायदा होतो की प्रत्येक वेळी फ्रेम माझी फार छान दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळं ऑर्गॅनिक, सगळं पारंपरिक. म्हणजे पारंपरिक मसाले आपले सगळे, यात खोबरं आहे किंवा लसूण आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, त्याचबरोबर वेगवेगळे मसाले आपण मॅरिनेशन साठी युज केले. आणि चुलीवरचं जेवण जे आम्हाला नाही मिळत खायला मुंबईत. आणि तू जर रेड सॉल्ट स्टोरीजचे एपिसोड बघितलेस ना, तर मी असं नाही की फक्त पारंपरिकच पदार्थ करते. फॉर एक्झाम्पल, लिंबाचा मी एक एपिसोड केलेला. तर लिंब लिंब म्हटल्यानंतर पारंपरिक म्हणजे लोणची आली किंवा जाम आले, मुरंबा आले, जे आपल्या आज्या पंजा करत आले. पण त्याच सोबत एक मी फ्रेंच डेझर्ट ट्राय केलेलं, लेमन पाय. अच्छा, ठीक आहे. तर मी काय ट्राय करते की इथल्या साधन सामग्रीपासून, इथल्याच अन्न पदार्थांपासून मी काही वेस्टर्न रेसिपीज पण ट्राय करते. फ्युजन. करेक्ट. सो लोकांना जर असं वाटतं की अरे कोकणात फक्त आंबे, फणस, काजू, तर तसं नाहीये. तसं नाही. तर त्याच्यापासून आता नुकतंच जर जांभळाचा एपिसोड आमचा बघितला असेल हो, ना, मी तर- पाहिलंय. हा, तर त्याच्यापासून एक छान पुडिंग पुडिंग केलंय. 3 लेअर. म्हणजे त्या जांभळाचा कलरच इतका छान आहे, लव्हेंडर कलर. तर त्याच्या 3 लेअर मध्ये आम्ही ते पुडिंग केलेलं आणि ते लोकांना फार आवडलं. मला फणसाची खीर सुद्धा फार आवडली आहे. हो. आता नेमके फणस आता बंद झालेत. आता नेक्स्ट मे महिन्यात ये, मग तुला बर. छान फणसाची खीर करून घालते. नक्की. एक छान स्वयंपाक करताना एखाद्या गृहिणीने काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? फक्त गृहिणीच कशाला, तर सगळ्यांनीच काय काय गोष्टींची काळजी स्वयंपाक घ्यायला ही काही पाहिजे? फक्त स्त्रीची मक्तेदारी नाहीये. एक्झॅक्टली. अत्यंत मूलभूत गोष्ट आहे. हो. पोट भरण्यासाठी प्रत्येक जीवाला स्वतःचं अन्न बनवता आलंच पाहिजे किंवा ते Correct. मिळवता आलं पाहिजे. आता आपण सुधारित झालोय म्हणून माणूस शिजवून खातोय, तर त्याच्यासाठी काही असं जेंडर हे नाहीये. बायस नाहीये. हा? हो. बाकी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊच्या आधी मी वाईट जरा खोबरा घालते, हो. कारण हे झालंय. सो आपण हे फ्रेश खोबरं आपण ह्याच्यामध्ये घालतोय. सो मी हे पहिल्यांदा खरं तर पाहिलंय असं की हा. सगळं छान भाजून झाल्यानंतर शेवटी ओलं खोबरं, हो, का तर त्याची चव आपल्याला बरोबर. आणि हो. ओलं खोबरं पटकन जळतं, त्याच्यामुळे ते आधी टाकायची अच्छा. घाई नाही करायची. बर बर बर. सो बॅक टू युअर क्वेश्चन. हा. ही सगळ्यात की इन्ग्रेडियंट जर तुमचा काय आहे ना स्वयंपाकामध्ये, तर ते आहे प्रेम. वा. पहिली गोष्ट, एखादी गोष्ट तुम्ही मनापासून केली ना की ती चांगली बनतेच बनते. आणि हे माझं स्वतःचं एक्सपिरियन्स आहे. म्हणजे काहीच फार फार तर पावभाजी आणि पुलावच्या पुढे कधीच न गेलेली मुलगी आज जर एवढे पदार्थ बनवू शकते, तर मला वाटतं हे कोणीही बनवू शकतं. आणि बनवते त्यापेक्षा ते चुलीवर बनवते, हे खूप डिफिकल्ट होतं. खरंय. कारण चूल माझ्यासाठी फार म्हणजे कधीच मी इथपर्यंत कधी पोहोचलेच नव्हते. तर रेड सॉल्ट स्टोरीजने मला 2 गोष्टी शिकवल्यात. एक म्हणजे स्वयंपाक आणि दुसरं म्हणजे साडी नेसणं. साडी नेसणं. कारण माझं पूजा टॉमबॉय होती ना आधी. सो माझे रेड सॉल्ट स्टोरीजचे जे पहिले एपिसोड आहेत ना सुरुवातीचे, ते मला वाटतं 10-15 एपिसोड तर माझी नणंद आणि माझ्या सासूबाई त्यांनी मला साडी साडी नेस. पण मग असं व्हायचं की तर मॉर्निंग शिफ्ट आहे, मला सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून घर सोडायचं, तर त्यांना बिचाऱ्यांना उठावं लागायचं मला साडी नेसवायला. सो मला असं झालं की नाही यार, बस करा आता, अभि शिकते. हा, प्रत्येक गोष्टीचा एक पॉइंट असतो. ते मग हळूहळू शिकत गेले. आणि मला असं वाटतं जी स्त्री किंवा कोणी चुलीवर स्वयंपाक करेल ना, तो जगात कुठल्याही परिस्थितीत स्वयंपाक करू हो, शकतो. खरंय खरंय कारण आताही बघ, एवढा पाऊस पडतोय आणि त्यात ही लाकडं आणि खरंय. आणि ह्याची फ्लेम तुम्ही ना कंट्रोल नाही करू शकत. कारण गॅसवर काय आम्हाला फक्त असं एक हा. क्लिकवर हा. गोष्टी मिळतात आणि बरोबर. त्यात तुम्हाला स्लो करायचंय, फास्ट करायचंय, सगळं हो. कंट्रोल आपल्या हातात असतो. हातात पण असतो. इथे मी ते बघू शकते की बरोबर. किती मेहनत आहे. तू हात थांबवतच नाही तुझा. मी जर हात थांबवला तर खोबरं जळणार, खोबरं जळलं तर मालवणी सुक्याची चवच बिघडणार. होय. रेड सॉइल स्टोरीजला जवळजवळ 50 पेक्षा जास्त देशांमध्ये पाहिलं जातंय. हो. म्हणजे आपली ही जी खाद्य संस्कृती आहे भारताची म्हणा, कोकणातली म्हणा, ही तू जवळजवळ 50 देशांपर्यंत नेलेली आहेस. हो. तर मला एक प्रश्न करायचा आहे, तो म्हणजे हा जो संपूर्ण प्रवास आहे, याचं जर श्रेय कोणाला द्यायचं झालं तर कोणाला देशील? वन अँड ओनली शिरीष. कारण की मी खरं सांगते, मला यातलं काहीच माहिती नव्हतं. सोशल मीडिया माझ्यासाठी पूर्ण नवीन होतं. एक फिल्म इंडस्ट्रीचा बॅकग्राऊंड होता आणि हळूहळू मी जेव्हा इंडस्ट्री सोडत होते तेव्हा OTT येऊ घातला होता. सो मला त्याचं नॉलेज होतं. पण मी खरं सांगते, मला सोशल मीडियाबद्दल 0 नॉलेज होतं, पूर्ण 0. सो आज ना हे जे काही 4 वर्षाची जी मेहनत आहे, आज रेड सॉल्ट स्टोरीज उभं आहे ना, तर त्याचं सगळं क्रेडिट शिरीषला जातं. त्याचं विजन, त्याने तेव्हा बघितलेलं स्वप्न, त्याची चिकाटी. आणि ते असं नाहीये की फक्त स्वप्न बघितलं,
त्या स्वप्नाला एक ना आकार होता, आकार दिला, एक विजन होतं. आणि तिचं पहिल्यापासूनच होतं की रेसिपी करतोय पण रेसिपी कोणाला शिकवायची नाहीये, रेसिपी लोकांना जगताना दाखवायची आहे. आणि हे विजन तू अगदी आमचा पहिला एपिसोड बघ, आमचा जो रेड सोल स्टोरीजचा मालवणी वडे सागोतीचा एपिसोड आहे ना, त्याचा लुक आणि आताच्या लेटेस्ट एपिसोडचा लुक तुला अजिबात फरक नाही जाणवत. म्हणजे बरेच असे चॅनल असतात ना युट्यूब की हा चला आता मोबाईलवर सुरू करूया, हा चला आता थोडंसं घरगुती सुरू करूया आणि मग हळूहळू इम्प्रूव्ह करूया पैसे आले की नाही. आम्ही उतरतानाच पूर्णपणे प्रॉपर कॅमेरा, कारण की यश जरी मिळालं असलं तरी आमचं ऑटो आमकाच चालवचं लागता, आमचा काळ आमकाच चालवचं लागता. आणि आजकाल गुरं पण मिळत नाहीत, म्हणजे लिटरली शेणासाठी पण मारामार आहे आजकाल गावामध्ये, पण गुरं राहिली नाहीत. सो वाट बघावी लागते की ते कधी शेण देणार आणि कधी आमचा ओटा चालवणार. सो गावात राहून स्ट्रगल खूप आहे. बेसिकली हेच आहे की तुमची माती आहे ना, ती तुम्हाला कधीच तुमच्या डोक्यात हवा जायला देतच नाही. आणि तेवढा तुमच्याकडे वेळच नसतो, कारण की ह्या लाईफ मध्ये जगायचंय, ऑर्गॅनिक हे तुम्हाला जीवन जगायचंय ना, तर त्याचं तेवढाच मेंटेनन्स पण आहे. सो पूर्ण वेळ आमचं हेच चालू असतं.